नमस्कार. आपण सगळे दापोलीत आलात. कुठून आलात तुम्ही? आम्ही साताऱ्यावरून आलो. साताऱ्याहून. कधी आलात? शनिवारी. अच्छा, शनिवारी तुम्ही रात्री आलात. अच्छा, रात्री आल्यानंतर मग तुम्हाला सोय हवी होती त्याप्रमाणे तुम्ही जज डायल वगैरे त्याच्यावर एन्क्वायरी केली. तर तुम्हाला मग आमच्याकडून तसा रिस्पॉन्स कसा मिळाला? रात्रीचे म्हणजे रूम भेटतच नव्हते खूप. हं. फिरायला. नंतर काकांचा फोन आला की तुमची एन्क्वायरी आलेली जज डायलवरती. हं. मग रात्री आम्हाला त्यांनी म्हणजे बरंच गाईड केलं की नाही का. मग रूम भेटली आम्हाला रात्री. ते ओके. रात्रीची सोय झाली. हां. मग तुम्ही आता 2 दिवस दापोलीत फिरलात. छान. 2 दिवस मस्त दाखवले. दापोली फिरलात. अच्छा, बरं. आमच्या इथे तुम्हाला म्हणजे गरम पाणी, थंड पाणी किंवा बाकी सगळ्या सुखसोयी त्याचं कसं काय वाटलं? रेटिंग? गरम पाणी आहे, 24 तास आहे गरम पाणी. हां. परत म्हणजे वातावरण सगळं मोकळं, असं काही टेन्शन नाही की बाबा या टायमिंग मध्ये आलं पाहिजे घरी, असं काही नाही. तुम्ही रात्री कधी पण हां हां. बरं. हां. कधी येऊ शकता, सगळे फ्री. नाही, आता तुम्हाला कसं गाडी नव्हती, बस मिळणार, त्याच्या हिशोबाने येणार तुम्ही. पण ते बसने जाऊन सुद्धा तुम्ही 3 दिवसात बरंच फिरलात. सगळे बहुतेक ठिकाणं सगळी कव्हर केलीत. ते एक मानण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही यंगस्टर आहात म्हणून तेवढं करू शकता. उतार वयाच्या किंवा जास्त यांना जमत नाही. ठीक आहे, तुम्ही आला, तुम्हाला आनंद मिळाला, त्यातच आमचा आनंद आहे. आणि सगळं चहा, जेवण, नाश्ता वगैरे आमच्या हां, सगळी राहण्याची सोय किंवा पक्ष्यांचा किलबिलाट वगैरे सगळं ते सगळं अनुभवायला मिळालं गावच्यासारखं. म्हणजे आमचं सिटीमध्ये असून सुद्धा तुम्हाला गावचा लूक आला. ओके. हां, तेच फिलिंग येणं हे जास्त महत्त्वाचं. ओके. तुम्ही आलात, असेच तुमचे कोणी सहकारी, तुमच्या घरचे आणि कोणी, तर परत तुम्ही आलात तर नक्की भेट द्या. आणि कोणी येणार असेल तर त्यांनाही सजेस्ट करा आमच्याकडून. ओके. धन्यवाद. आपला प्रवास सुखाचा हो. आता तुम्ही निघताय, व्यवस्थित जा घरी, आलात तसे. ओके. धन्यवाद.